हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. सकाळची वेळ आहे. तर इथं तुम्हाला 3 बॉक्स दिसत असेल तर त्यामध्ये आहे माझे दीदीचे ड्रेस नवीन, जे वन पीस घागरा वगैरे आहेत ना तर ते ना जरा मला उन्हामध्ये वाळत घालायचे. उन्हात म्हणजे डायरेक्ट उन्हामध्ये नाही, तर पोर्चमध्ये अशा मी दोऱ्या बांधलेल्या आहेत, तर सावलीतच वाळत घालते. कसं आता 4 महिने हे ठेवून दिलेले नवीन जे काही आपले ड्रेस कपडे साड्या वगैरे असतात ना, तर थोडंसं ना त्यांना बाहेरचं वातावरण, बाहेरचं थोडंसं ऊन दाखवायला लागते, म्हणजे त्याच्यातली ना जी काही दमट हवा वगैरे आहे ना ती निघून जाते आणि कपडे आपले चांगले राहतात. तर इथे ना आता मी म्हटलं चला 2-4 तास आहे ना मस्तपैकी त्यांना बाहेरची हवा दाखवूया. कसं ते ठेवलेलेच राहतात आणि असे पण लग्न कार्यात वगैरे घातले का मग ऊन वगैरे दाखवून आणि पुन्हा मी ठेवून देते. अजून तर एकही ड्रेस धुतलेला नाही आणि असे पण चांगले जे ड्रेस आहेत ना ते घरी धुवायचे नसतात. घरी धुतले ना का त्यांची खराबी होऊन जाते, तर लॉन्ड्रीला वगैरे द्यायला लागतात. तर आमच्या इथे तर काही लॉन्ड्री नाही आहे आणि एकच वेळेस घातल्यानंतर धुवायची पण गरज पडत नाही. तर तिच्याकडे ना वन पीस आणि असे घागरे आहेत. जेव्हा कधी नवीन ड्रेस किंवा साडी वगैरे आपण घातली का बघा किती काळजी घेतो, ते खराब करती पण नाही. तसंच आहे, तर मग धुवायची काही गरज नाही आहे. तर सकाळी सकाळी बाहेरची फ्रेश अशी हवा आहे, खूप छान असं वातावरण आहे. एक एक दोन दोन वेळेस सर्व ड्रेस घातलेले पण धुतलेले एकही नाही आणि घरी धुवायचे पण नसतात. तर हा बघा, हा आहे वन पीस. हा एक वन पीस आहे, हा वन पीस आहे, त्याच्यानंतर हा वन पीस आहे. इथं हे 3 घागरे आहेत बघा, आणि ते प्रत्येक घागऱ्यावरचा आणि वन पीसवरच्या ओढण्या, घागऱ्यावरचे ब्लाऊज. तर सर्व काही मी असे ठेवलेत. आता 2-3 तास छानपैकी त्यांना ऊन बाहेरची हवा लागून देते आणि त्याच्यानंतर पुन्हा घड्या घालून व्यवस्थित ठेवून देते. 3 वन पीस आहे ना नाही वाळत घातले, ते मी 2-4 दिवस झाले ना तेव्हाच वाळून ठेवले, त्याच्यामुळे ते मग ठेवून दिले. तर बघा मस्त वन पीस आहेत ना. नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणता दीदीचा वन पीस आवडला. हा व्हिडिओ आहे बुधवारचा, पण 2 दिवस आहे ना मला व्हिडिओ टाकायलाच वेळ नाही मिळाला. खूप कामं होते आणि वसुबारसच्या दिवशीसुद्धा मी ऑफिसमध्ये होते, त्याच्यामुळे ना व्हिडिओची एडिटिंग वगैरे करून आणि अपलोडच करायला मिळालं नाही. मी मागच्या व्हिडिओमध्ये बोलले होते का मला माझं साड्यांचं कपाट आवरायचं आहे, तर बरेचशा ताईंच्या मला कमेंट आल्या का ताई तुम्ही साड्या कशा पद्धतीने ठेवता, तर नक्कीच दाखवा. पण आता खरं सांगू का, सर्व ताईंना मी सांगते, आत्ता सध्या मी काही साड्यांचं कपाट आवरणार नाही. आता दिवाळी आली आहे, मला फराळाचं वगैरे बनवायचं आहे, थोडंफार झालेलं आहे फराळाचं, बाकीचं बनवायचं आहे, दुसरे पण कामं आहेत. तर मी दिवाळी झाल्यानंतर आहे ना नक्कीच माझं साड्यांचं कपाट आवरील पण, आणि सर्व साड्या पण मी तुम्हाला दाखवेल. मी साड्या कशा ठेवते ना ते सुद्धा दाखवणार आहे. त्याच्यामुळे ना आता दिवाळीनंतर ते व्हिडिओ तुम्हाला नक्कीच येतील. सगळं एकदमच होत नाही आणि एकटीलाच सगळं करणं आहे ना शक्य होत नाही. माझी जी कामाला माझ्याकडे जी बाई आहे ना, तर ती पण आता कमीत कमी ह्या महिन्यात ती आलेलीच नाही म्हटलं तरी चालेल. 1-2च वेळेस आली, तर तिची तब्येत बरी नसल्यामुळे ती येत नाही आणि मग सर्व काही कामाचा लोड आहे ना माझ्या एकटीवरच पडतो. त्यातले त्यात दिवाळी असल्यामुळं सर्व काही साफसफाई, किराणा, फराळाचं सर्वच कामं असल्यामुळे ना मग ते माझ्याकडून आहे ना साड्यांचं कपाट आवरायचं राहिलं आहे. तर वर मी घेतला आवरून, पण दिवाळी झाल्यानंतर आहे ना मला जसा वेळ मिळेल ना तसे मी नक्कीच दाखवेल. तर बघा छान डिझाईन आहे वन पीसची आणि घागऱ्याची. तर आता दुपारची वेळ आहे आणि इथे मी काल दही विरजत टाकलं होतं. माझ्याकडे दह्याचा छोटासा माठ आहे बघा, मडकं इकडे म्हणतात, तर त्याच्यावर मी आहे ना दही विरजत टाकलेलं होतं काल. आणि बघा किती घट्टसर दही झाले, श्रीखंडासारखं दही झाले, थोडंसुद्धा त्याच्यामध्ये पाणी वगैरे नाही आहे आणि त्या माठाला आहे ना झाकण आहे. तर कधी बी दही विरजत घालायला जर असं तुम्हाला मडकं घ्यायचं असलं, माठ घ्यायचा असला, तर आपण जिथं कुंभाराच्या इथं घ्यायला जातो ना, तर तिथं सांगतानाच सांगायचं का दही विरजत घालण्यासाठी मला माठ द्या, म्हणजे त्या पद्धतीनं ते माठ देतात आणि त्याच्यामध्ये ना खूप छान असं दही विरजलं जातं.
त्याच्यामुळं दुकानात गेल्यानंतर असं सांगायचं का दही विरजत घालायचा माठ पाहिजे. आणि इथे ना मी आता कपड्यांच्या घड्या घालायला बसले. तर 2 दिवसाचे कपडे आहेत, मला वेळ नव्हता मिळाला तर ते कपडे ना मी तसेच ठेवून दिले होते. आणि आता ना ते कपड्यांच्या घड्या घालते. आणि पर्कल बघा मी अशा पद्धतीने ठेवते, असे रोल करते पर्कलचे. आणि एक ना बॉक्स केलेला आहे, त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे पर्कल ठेवते. तर मी आज ऑफिसमध्ये गेले नव्हते, साहेब दुपारी जेवण करायला आले तर एक दाखला आणला आहे घरी भरण्यासाठी. त्यांना मी वाढून दिलं आणि मी तो दाखला भरून त्यांच्याकडे दिला. तर आता ते गेले ऑफिसला. मी पुन्हा घेतले माझे दीदीचे सर्व ड्रेस बाहेरून घेऊन आले घरामध्ये. आणि आता ते उलटे करते आणि बॉक्समध्ये भरून ठेवते. उलटे सर्व ड्रेस आहे ना असे उलटे करून आणि जस्ट त्या ड्रेसमध्ये जेच ती ओढणी ब्लाऊज वगैरे ठेवून आणि पुन्हा ठेवून देते. मग जेव्हा कधी काही लग्न कार्य काही कार्यक्रम वगैरे असला ना का घालायला, तर बाकीचे तर तिचे जे काही कुर्ते वगैरे आहेत ना ते तर टाकले पण नाही उन्हामध्ये बाहेर वाळत. इथे माझ्या दीदीचे सर्व ड्रेसच्या व्यवस्थित घड्या घातल्यात उलट्या करून आणि मग घड्या घालून ठेवल्या. म्हणजे काय होईल, एकाला एक आहे ना असे लागणार नाही आणि जी काही डिझाईन वगैरे आहे ना ती एकाला एक लागून आणि ती निघून नाही जाणार. त्याच्यामुळे ना मी अशा घड्या घातल्यात, उलटे सर्व काही ड्रेस केलेत. आणि आता ह्या बॅगिंमध्ये भरून ठेवून देते. ड्रेसच्या घड्या घालून अशा बॅगिंमध्ये ठेवले ना का आपल्याला समजतात कुठे कोणता ड्रेस आहे, कोणत्या कलरची साडी वगैरे सर्व काही समजतं. आता हे तिच्या कप्प्यामध्ये ठेवून देते. सकाळी मला फ्रीजच्या बाहेर काढून ठेवली होती. आता तूप बनवायला घेते, म्हणजे तूप पण होऊन जाईल दिवाळीच्या आधी. हे असे काही सर्व कामं आवरून जाते. हे दोन, हे पहिले पाण्याने धुतलं, हे दुसरे आणि आता हे तिसरं पाणी एकदम मलाई मिक्सरला फिरून घेतले. आता तूप तयार करायला ठेवते. आणि जे 3 पाण्याने मी ही लोण्याचा गोळा धुवून घेतला आहे ना ते पाणी मी झाडांना टाकणारे. खूप छान झाडं होतात. मी कधीही ते पाणी ना फेकून वगैरे देत नाही बाहेर, तर झाडांनाच घालते. आता एकीकडे तूप तयार होऊ राहिले तर गॅस मी बंद केला आणि बाहेरचं आहे ना धुवून घ्यायला आले. वरती काम चालू आहे ना तर सतत धूळ वगैरे घाण येते, तर 2-3 दिवस झाले ना का लगेच धुवून घेते. त्याच्यानंतर आहे ना दरवाजा धुवायचा राहिला होता. जी सेफ्टी दरवाजाला जाळी लावेल आहे ना तर तिच्यावर आहे ना धूळ बसते. मग मी काय करते, दरवेळेस असे बोर चालू केली का जो आपला कपडे धुवायचा ब्रश आहे ना ते ब्रशनंच धुवून घेते. एवढी छान ती जाळी निघते, एकदम नव्यासारखी निघते. सागाचा दरवाजा आहे पण धुते मी, मला वाटेल ना तेव्हा खराब झाली का. तर हे बघा गॅस बंद केली होती. आता पुन्हा बाहेरचं धुवून झालं, घरात आले तर पुन्हा तूप तयार करायला ठेवलं. तर बघा मस्त असं तूप